नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आज आपल्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होतो आहे. ॲनालायझरनं आपला एक टप्पा पूर्ण केलाय. 30व्या वर्षामध्ये ॲनालायझर पदार्पण करतं आहे आणि या काळामध्ये ॲनालायझरनं जे जे विषय मांडले आहेत ते आपल्या समोर येणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतोय. आपण जवळपास 2,66,000 मराठीचे सबस्क्रायबर आहात. आता 1,50,000 सबस्क्रायबर हिंदीचे पण होत आहेत. या दोन्ही चॅनलला आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार. मंडळी, पुढच्या वर्षात जात असताना एक गोष्ट मला मांडावीशी वाटते आहे आणि तीच मुद्दाम आपल्या समोर घेऊन येतो आहे. ॲनालायझरनी राजकीय विषयाच्या सोबत अन्य काही विषयांना जाणीवपूर्वक स्पर्श केला आहे आणि त्याच विषयाची एकदा मांडणी आपल्या समोर करतोय. त्यावेळेला ॲनालायझर काय बोललं होतं हे देखील करणं आवश्यक आहे. मंडळी, हिंदू धर्मसंस्कृतीमधल्या अनेक कथांच्या बाबत अनेक वाद आहेत, अनेक प्रवाद आहेत. म्हणजे सत्यनारायणाची पूजा का होते, मृत्युंजय मंत्राने लोक जगतात का, किंवा अजून बरंच काही. कृष्णचरित्रावर आक्षेप आहेत, रामाच्या चरित्रावर आक्षेप आहेत. याच आक्षेपाचं निराकरण करण्याचा प्रयत्न ॲनालायझरनी मागच्या काही काळामध्ये केलेला आहे आणि हेच पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन आलोय. नक्की बघा, आपल्यालाही उपयोगी पडेल. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम या शब्दापासून मी सुरुवात का केली असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हो, अर्थात दिवाळी आहे, सणासुदीच्या दिवसामध्ये अशा बोलून सुरुवात करायची असते वगैरे प्रकार तुम्हाला वाटेल, पण तसं नाही आहे. राम हे असं एक व्यक्तिमत्व आहे ना, मी व्यक्तिमत्व यासाठी आहे की तो मर्यादा पुरुषोत्तम आहे म्हणून व्यक्तिमत्व म्हणतोय. त्या व्यक्तिमत्वाचं गारूड भारतीय समाज मनावर प्रचंड झालेलं आहे. हा रामच चराचरात व्यापलेला आहे. भय वाटल्यावर सुद्धा राम राम म्हणण्याची पद्धत आहे. का बरं? राम हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यानं जन्मल्यापासून त्याच्या आयुष्याच्या अवतार कार्याच्या शेवटापर्यंत फक्त आणि फक्त संघर्षाचा सामना केलेला आहे. अगदी जन्माला आला, शिकायला गुरुच्या आश्रमात गेला, तिथेही राक्षसांची लढावं लागलं. संघर्ष करून वापस आला. राजा होणार कळल्यावर आईला दिलेलं वचन पाळण्यासाठी पित्यानं वनवासात पाठवलं. वनवासात पत्नीला उचलून नेल्या गेलं, तिथंही संघर्ष होता. संघर्ष बडा भीषण झाला आणि त्या भीषण संघर्षातून परत आल्यावर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. पत्नीला सोडून द्यावं लागलं, भावाला सोडून द्यावं लागलं. आपली 2 मुलं ज्यांनी सगळं सुख उपभोगायला हवं ती सुद्धा रामापासून दूर राहिली. मुलं आणि पत्नी मिळाली, पत्नी निघून गेली, मुलं जवळ राहिली आणि अवतार कार्य संपवावं लागलं. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील ज्यानं आपली मर्यादा सोडली नाही, ज्यानं आपला आदर्शवाद सोडला नाही, संकटातही डगमगला नाही, असाच राम आदर्श असतो. म्हणूनच रामरक्षा कवच म्हटलं जातं. अन्य कुठल्या कवचापेक्षा रामरक्षा कवच आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. रामरक्षेमधली पहिली 2 श्लोक तुम्ही आधी ऐकणार आहात. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्तिः श्रीमद्धनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. आता या 2 श्लोकांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल की हे काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे. बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा कवच लिहिलेलं आहे. या कवचाची रचना, रामरक्षेची रचना ही अनुष्टुप छंदामधली आहे. म्हणजे एका चरणामध्ये 8 अक्षरं असतात. अशी ही 8 अक्षरांची असलेली एका चरणातली ही रचना आहे. तुम्हाला अशीच रचना आणखी एका ठिकाणी सापडेल मराठीमध्ये, गीताई. गीता ही माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, हीच रामरक्षेची चाल आहे. अशीच रचना रामरक्षेची आहे.
रचयिता बुधकौशिक आहे. छंद रचना अनुष्टुभ आहे. या रामरक्षा कवचाची देवता सीतारामचंद्र आहे. नुसतं रामचंद्र नाही, सीतारामचंद्र आहे. याची शक्ती सीता आहे आणि याचं बलस्थान, याचा खांब, याचा आधारस्तंभ हनुमान आहे. यात रामाचं वर्णन केलेलं आहे. अजानुबाहू राम आहे. नुकत्याच उमललेल्या कमलदलाप्रमाणे दिसणारा राम आहे. तो मेघश्याम वर्णाचा आहे. पाणीदार डोळे आहेत. काय सुंदर वर्णन आहे त्या रामाचं. आणि त्या वर्णनानंतर हे म्हणजे ही या श्लोकाची रचना कशी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि नंतरची 3 श्लोक आहेत ती सुद्धा तुम्ही ऐका, ज्यात रामाचं महत्व विषद केलेलं आहे. आधी 3 श्लोक ऐका. रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुम्. 100 कोटी श्लोकांनी इतकं विस्तृत रामचरित्र आहे. त्याला असं थोडक्यात मांडता येणं खूप कठीण आहे. पण तरीही हे रामरक्षा कवच अगदी थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामाच्या डोक्यावर मुकुट आहे, पण तो कोणता आहे? जटारूपी मुकुटाने सुशोभित असलेला राम आहे. त्याचं मी ध्यान करतोय, जे वर्णन करतोय आणि ध्यान चालू आहे. सर्वव्यापक असूनही, म्हणजे राम सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक असूनही राम मर्यादित रूपात येऊन अवतार धारण करतोय आणि जगाच्या कल्याणासाठी धारण करतोय. या पहिल्या 2 आणि या 3 श्लोकाच्या वर्णनानंतर 4थ्या श्लोकाच्या 2ऱ्या चरणानंतर सुरुवात होते रामरक्षा कवचाची. आणि हे कवच खूप अप्रतिम आहे. आधी 4थ्या श्लोकापासूनची जे कवच आहे 9व्या श्लोकापर्यंत ते सगळं आपण ऐकूया. रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापगनीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपु. हे कवच फार विलक्षण आहे. रामानं माझं रक्षण करावं अशी धारणा आहे आणि हेच कवच सगळ्यात महत्वाचं आहे या रामरक्षामध्ये. पण कोणत्या रामानं आणि कोणतं रक्षण करावं, कशाचं रक्षण करावं हे फार अप्रतिम पद्धतीनं सांगितलेलं आहे बघा. उगाच नाही हे 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 असं केलेलं. जाणीवपूर्वक शब्दरचना आहे, जाणीवपूर्वक. अगदी पहिल्यांदा याच्यामध्ये शिरो मे राघव पातू असं म्हटलेलं आहे. राघव रघुकुळ. हे रघुकुल सगळ्या कुळांमधलं सर्वोच्च तर आहेच आहे, पण त्यासोबत आणखी एक वैशिष्ट्य आहे. रघुकुलाचं सर्वोच्च पद म्हणजे रघुकुलाचा शीर्षबिंदू काय असेल तर तो रामावतार आहे. रघुकुळामध्ये जन्मलेला राम हा रघुकुळाचा शीर्षबिंदू आहे आणि रघुकुळ हे या एकूण कुलवंशातला सगळ्यात शीर्षस्थानावरचा आहे, सर्वश्रेष्ठ कुल. या रघुकुलात जन्मलेला राम जो रघुकुळातला आहे त्या रामानं माझ्या शिराचं रक्षण करावं. शिरो मे राघव पातू. कोणत्या रामानं कशाचं करावं? फार सुंदर आहे हा. शिरो मे राघव पातू. या शीर्षस्थानी असलेल्या रामानं, रघुकुळाच्या शीर्षस्थानी असलेल्या रामानं माझ्या शिराचं रक्षण करावं. बघा, नशिबात बाप लिहून आलेला असतो. नशीब कपाळावर असतं असं म्हणतात. ज्याच्या नशिबावर, ज्याच्या कपाळावर दशरथ राजा पिता असणं लिहून आलेलं आहे. किती विलक्षण गोष्ट आहे ना, किती सुंदर गोष्ट आहे ना ही. म्हणून दशरथात्मज रामाने
दशरथाचा मुलगा असलेल्या रामाने माझ्या कपाळाचं रक्षण करावं. अरे बरोबर ठिकाण साधलंय ना, खूप बरोबर ठिकाण साधलंय. आता डोळ्यांची वेळ येते आणि या डोळ्याचं रक्षण कोण केलं पाहिजे? बघा, रघुकुळाच्या रामानं डोक्याचं, दशरथनंदनानं कपाळाचं आणि त्याच्या खाली थोडे डोळे येतात, त्या डोळ्यांचं रक्षण कोण करावं? घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, तिचे डोळे, तिची नजर सारखी पिलावर असते. आईच्या इतकी ममत्व भावना कोणाचीही असू शकत नाही, म्हणून कौसल्यानंदन रामानं माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं. आता पुढे त्यानंतर कान येतात. कानाचं रक्षण कोण केलं पाहिजे? अहो, मंथरेसारख्यानी केल्यावर तर वाटच लागली की हो, म्हणून तिथे मंथरा येत नाहीये. तिथे कोण येत आहे? विश्वामित्र प्रिय श्रुती, ज्यांनी गुरु विश्वामित्रांच्याकडून ज्ञान ऐकलंय, मिळवलंय, ज्या कानातून त्यांनी ज्ञान श्रवण केलंय, विश्वामित्राच्या प्रिय असलेल्या शिष्यानी ज्या कानातून ज्ञान श्रवण केलं आहे, त्या विश्वामित्राचे शिष्य असलेल्या रामाने माझ्या कानाचं रक्षण करावं. रामरक्षा काय आहे? नुसती म्हणून विभूती लावण्याचा प्रकार नाहीये, नीट समजून घेतली पाहिजे. विश्वामित्र प्रिय श्रुती, माझ्या कानाचं रक्षण विश्वामित्राच्या शिष्य असलेल्या रामाने करायचं आहे. नाक कोण करायचं रक्षण? मखत्राता रामाने. मख म्हणजे यज्ञ. यज्ञाचं रक्षण करणाऱ्या, या यज्ञाच्या हविद्रव्यातून एक अत्यंत शुद्ध अशी हवा बाहेर पडते आणि त्यातून वातावरणाची शुद्धता होत असते, त्या यज्ञाच्या रक्षणकर्त्या रामाने माझ्या नाकाचं रक्षण करावं. मुख सौमित्र वत्सलाने. सौमित्र लक्ष्मणाची आई सुमित्रा, या सुमित्रेच्या वत्सलाने माझ्या मुखाचं रक्षण करावं. काय सुंदर कल्पना आहे, काय सुंदर म्हणणे. जीभ, विद्यानिधी असलेल्या रामाने माझ्या जिभेचं रक्षण करावं. विद्या जिभेवर तर असते, म्हणून विद्यानिधी असलेल्या रामाने माझ्या जिभेचं रक्षण करावं. भरताचा वंदनीय भाऊ असलेल्या रामाने माझ्या कंठाचं रक्षण करावं. माझा कंठ भरताचा वंदनीय, या कंठातून जीवश्य, कंठश्य म्हणतो ना आपण, जीवासारखा कंठश्य, तशा भरताचा जीवश्य कंठश्य असलेल्या भावानी, वंदनीय असलेल्या भावानी माझ्या कंठाचं रक्षण करावं. दिव्यायुध धारण करणाऱ्या, ज्याच्या भात्यामध्ये अनेक दिव्यायुध आहेत, ते भात ज्या खांद्यावर असतं ना, त्या दिव्यायुध असलेल्या रामाने माझ्या खांद्यांचं रक्षण करावं. लुंग्या-सुंग्यांचं काम नाही आहे खांद्यांचं रक्षण करणं, त्याला मोठी ताकद लागते, म्हणून दिव्यायुध असलेल्या रामाने माझ्या खांद्यांचं रक्षण करावं. शिवधनुष्य भंग करणाऱ्या, तोडणाऱ्या रामाने माझ्या हाताचं रक्षण करावं. माझ्या कराचं रक्षण, हात हे बाहू झालं, माझ्या करांचं रक्षण कोण केलं पाहिजे? सीतापतीने केलं पाहिजे, कारण त्याच हाताने सीतापतीने सीतेचा हात पकडलाय आणि आयुष्यभर सांभाळलाय. त्या सीतापतीने माझ्या कराचं रक्षण करावं. जामदग्नीच्या पुत्राला, ऋषी जमदग्नीच्या पुत्राला म्हणजे परशुरामाला ज्याने जिंकलं, परशुराम प्रचंड कोपिष्ट क्रोधी ऋषी, त्या परशुरामालाही ज्याने आपल्या वाणीने जिंकलं, ज्यांचं हृदय त्यांनी जिंकलं, अवघड काम होतं ते, म्हणून परशुरामाचं हृदय जिंकणाऱ्या रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. सुंदर कल्पना. माझ्या मध्यभागाचं रक्षण खराचा विनाश करणाऱ्या रामाने केलं पाहिजे. माझ्या मध्यभागाचं रक्षण शरीराच्या खरं विध्वंस करणाऱ्या रक्षणाने केलं पाहिजे. आणि माझ्या नाभीचं रक्षण, बेंबीचं रक्षण हे जांबुवंतांची दैवत असलेल्या, आराध्य असलेल्या, जांबुवंतांना आश्रय देणाऱ्या रामाने केलं पाहिजे. कारण जांबुवंताला दिलेला आश्रय हा खूप छान कल्पना आहे, म्हणून तिथे माझ्या नाभीस्थळाशी संबंध येतो, म्हणून जांबुवंताच्या आश्रयदात्या रामाने माझ्या नाभीचं रक्षण केलं पाहिजे. कटी प्रदेशाचं रक्षण सुग्रीवाची देवता असलेल्या, सुग्रीवाचा मित्र असलेल्या रामाने करायचंय. अहो, प्रत्येक जबाबदारी किती सुरेख आहे बघा. कटिस्थल हे शरीराचा महत्वाचा अवयव आणि त्याला सुग्रीवाच्या मित्र असलेल्या, सुग्रीवाच्या देवता असलेल्या रामाने करावं म्हटलंय. आता प्रश्न येतो जांघांचा.
जांघा मजबूत तर सगळं मजबूत. म्हणून जांघांचं रक्षण हनुमंताच्या देवता असलेल्या रामाला करायला सांगायचं. हनुमत प्रियानी, हनुमंताच्या प्रिय असलेल्या रामाने माझ्या जांघांचं रक्षण करावं. माझ्या मांड्यांचं रक्षण राक्षस कुळाचा नाश करणाऱ्या रामाने करावं. माझ्या गुडघ्याचं रक्षण सेतुबंधन करणाऱ्या रामाने करावं. माझ्या पोटऱ्यांचं रक्षण रावणाचे हत्या करणाऱ्या रामाने करावं. तर माझ्या पायांचं रक्षण, ज्या पायाजवळच बिभीषण धन्य झाला त्या बिभीषणाच्या देवता असलेल्या रामाने माझ्या पायाचं रक्षण करावं. काय कल्पना आहे बघा. रामाने ज्या ज्या लोकांचं रक्षण केलंय, ज्यांची देवता आहे, त्या त्या सगळ्याचं स्मरण करून माझ्या अवयवाचं रक्षण करण्याची प्रार्थना या रामरक्षेमध्ये श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 9 मध्ये केलेली आहे, जी आपण ऐकलंय. आता यानंतर जे काही येतं ते फलश्रुतीचा भाग येतं. ती फलश्रुती देखील आपण ऐकणार आहात. आणि या फलश्रुतीनंतर, म्हणजे ही फलश्रुती साधारणतः 10व्या श्लोकापर्यंत सुरू होते. 10 ते 17 या श्लोकापर्यंत फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे काय, तर हे वाचल्यानं काय काय पुण्य मिळणार आहे, काय काय लाभ होणार आहे हे सांगणारी ही फलश्रुती आहे. आणि 17 क्रमांकाच्या श्लोकानंतर मात्र शेवटापर्यंत राम, लक्ष्मण आणि हनुमान यांचं वर्णन या सगळ्या रामरक्षेमध्ये येतं. रामाचं येतं, लक्ष्मणाचं येतं, हनुमानाचं येतं. हनुमानाच्या साठीचा एक श्लोक तर आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तिथे हनुमंतालाही शरण जावं लागतं, लक्ष्मणालाही वंदन करतो, सीतेचंही स्मरण करतो. या सगळ्यांचं स्मरण करून ही रामरक्षा म्हटली जाते. ही रामरक्षा म्हटल्यानंतर आमच्या संपूर्ण आयुष्याचं रक्षण करो अशी प्रार्थना आपण करत असतो. तीच प्रार्थना रोज संध्याकाळी करत जाऊया आणि रामाची आठवण ठेवूया. उरलेली रामरक्षा तुम्ही ऐकणार आहात. एताम राम बलोपेताम रक्षाम्यः सुकृती पठेत सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनामनाभिरक्षितं यः कण्ठै धारयेत् तस्य करस्तः सर्वसिद्धयः. वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनप्रभुः. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजनाम्बरौ. फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. आत्तसज्ज धनुषा विशुष्पुषा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ. रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पति सदैव गच्छतां. सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली. काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. वेदान्तवेद्ययज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः. जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः. इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः. अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः.
श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्. आज आपण महामृत्युंजय मंत्राविषयी बोलणार आहोत. महामृत्युंजय मंत्र याचा जाप केल्यानं मृत्यू आपल्यापासून दूर जातो असं आपल्याला वाटतं. बहुतेक घरांच्या मध्ये आजारी माणूस घरात असला की अशा महामृत्युंजय मंत्राचा जप आपण करतो. बहुतेक सगळ्यांना हा मंत्र माहीत आहे, पाठ आहे आणि त्याचा अर्थही ठाऊक आहे. त्यामुळे केवळ अर्थ सांगण्याच्या बाबतीत मी जाणार नाहीये, त्या पलीकडे आपण काही बोलणार आहोत. आधी आपण तो महामृत्युंजय मंत्र ऐकूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वार्कमेव बंधनात् मृत्युर्मोक्षेणामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वार्कमेव बंधनात् मृत्युर्मोक्षेणामृतात्. आता याचा सरळ सरळ अर्थ काय आहे? कधी आपण जाणून घेतलाय का की महामृत्युंजय मंत्राचा अर्थ नेमका काय आहे? हे त्रिनेत्रधारी शिव, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच संचार आहे. माझ्या जीवनाची जगण्याची शक्ती तूच आहेस. माझी तुला विनंती आहे की या मृत्यूच्या बंधनातून मला मुक्त कर. एखादं पिकलेलं फळ ज्याप्रमाणे पक्व फळ जसं गळतं आणि आपल्या वेलीपासून झाडापासून दुरावतं आणि त्याच वेलीच्या चरणाशी लीन होतं, विलीन पावतं, तसंच माझं तुझ्या बाबतीत घडावं. मी तुझ्या कृपेची अमृतधारा प्राशन करत माझ्या शरीराला सोडून तुझ्यात लीन व्हावं, असं या महामृत्युंजय मंत्राचा साधारणतः ढोबळ अर्थ आहे. म्हणजे फारसा मला कळेल असं नाही आहे, ढोबळ मनाने असा अर्थ आहे. आता म्हणजे काय हो नेमकं? मृत्युंजय होणं म्हणजे काय नेमकं? अमर होणं म्हणजे मृत्युंजय? मरण न येणं म्हणजे मृत्युंजय? असं अजिबात नाही आहे. बघा त्यात काय सांगितलंय, वेलीवरचं पिकलेलं फळ जसं वेलीच्या बुडाशी मुळाशी पडतं आणि तिथे लीन होतं, तसं मी तुझ्या चरणाशी लीन झालं पाहिजे. मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो. ज्याला जीवन कळतं त्यालाच मृत्यूवर विजय मिळवता येतो.
खरं तर मृत्यूचं स्वागत अगदीच खुल्या दिलानं करणं म्हणजे मृत्युंजय होणार. मेरा रंग दे बसंती चोला हे गाणं गात भारताचे क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले आणि ते मृत्युंजय ठरले. आपल्याला चक्रव्यूह भेदण्याची कला माहीत आहे, बाहेर येण्याची नाही हे माहीत असतानाही अभिमन्यू ज्या दिलदारपणे चक्रव्यूहात घुसला ते मृत्युंजय होणार. मरणाचं भय न बाळगता जो मृत्यूला सामोरा जातो तो मृत्युंजय होत असतो. आणि मरण म्हणजे पिकलेलं फळ झाडावरून वेलीवरून पडून त्याच्याच पायथ्याशी जसं नतमस्तक होतं ना, तसं आहे माझं आयुष्य संपल्यावर मी पिकलेल्या फळाप्रमाणे माझ्या मुळाशी जाऊन लीन होणार आहे आणि हेच मृत्युंजय होणार आहे. आपण नेमकं उलटं केलंय. तो मंत्र म्हटला म्हणजे मरण लांबवता येतं असा आपण अर्थ घेतला. तो मंत्र म्हटला जपला म्हणजे मरण टाळता येतं असा आपण अर्थ घेतला. खरं तर मृत्युंजय मंत्र म्हणून मरण टाळता येऊ शकण्याची धारणाच परमेश्वराच्या रचनेशी द्रोह करणारी आहे. कारण त्यानं आपल्या जन्मासोबत आपला मृत्यू देखील लिहून ठेवलेला आहे. आपण अजन्मा नाहीत, आपण अमर नाहीत, आपण अजर नाहीत. एक आयुष्याची सायकल आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. एक चक्र आपण पूर्ण करणार आहोत. त्या चक्रातून आपल्याला गेलंच पाहिजे. जसे आपण योनिजा आहोत तसे आपण मृत्यूसुद्धा पावणार आहोत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्याला ही गोष्ट लक्षात आली आहे, ज्याला आपल्या आयुष्याचा शेवट होणार आहे, आपल्या या जगण्याचा शेवट होणार आहे हे ज्याला कळतं तो खरा मृत्युंजय ठरतो. म्हणजे माझं काम संपलं आहे, आता मला माझ्या परमात्म्याच्या चैतन्यात विलीन व्हायचं आहे आणि मी परत तिकडे माझ्या मुळाशी जातो आहे याचा आनंद मनात असताना मृत्यूचं स्वागत किती सुंदर पद्धतीनं आपण करतो बघा. सासरहून माहेरला येणारी मुलगी जशी सुखात असते माहेरी येताना, कारण तिच्या मनात आपल्या मूळ गावी आल्याचा आनंद असतो ना, तसं आपलं माहेर हे ते चैतन्य आहे आणि त्या चैतन्यात जातानाचा आनंद ज्याच्या मनात असतो ना, तो मृत्यूला अजिबात घाबरत नाही, तो मृत्यूवर विजय मिळवतो म्हणून आणि तो मृत्युंजय होतो. मृत्युंजय मंत्रांचा देखील हाच सरळ सरळ अर्थ आहे. स्थिती, उत्पत्ती, लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्यामध्ये आपली उत्पत्ती झाली आहे, लय होणार आहे. उत्पत्ती ही परमेश्वरापासून झालेली आहे, लय देखील परमेश्वराच्या मध्येच होणार आहे. GOD जनरेशन, ऑपरेशन अँड डिस्ट्रॉयशन हे जिथं होतं, म्हणजे हे अगदीच प्राथमिक दर्जाचं वाटेल आपल्याला, पण जिथे उत्पत्ती होते, जिथे स्थिती असते आणि जिथे लय होऊ शकतो, अशा माझ्या जन्मलेल्या ठिकाणाकडं म्हणजे माझ्या माहेरी मी परत जातोय याचा आनंद आपल्या मनामध्ये असेल तर मृत्यूचं भय उरत नाही. जो मृत्यूला हसतमुखाने सामोरा जातो तोच खरा मृत्युंजय असतो आणि मृत्युंजय मंत्राचा हाच अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बहुतेक सगळ्या घरांमध्ये जेव्हा एखादी पूजा होते तेव्हा मंत्र पुष्पांजली म्हटली जाते. आपल्याला सवय आहे, अक्षता हातामध्ये घेतो, त्या अक्षतांना कुंकू, हळद काही लावलेलं असतं, कोणी फुलं घेतात आणि मग ती मंत्रपुष्पांजली म्हणायला सुरुवात होते. मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर आपण त्या अक्षता देवावरती वाहतो. आता काही ठिकाणी त्या अशा मारायची सवय आहे, असं करायचं नसतं, ते असं अशा हाताने देवाला अर्पण करायचे असतात. पण ही मंत्रपुष्पांजली नेमकी काय आहे, ती कुठून आली, कशी सुरुवात झाली हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. मंत्रपुष्पांजली हा कोणता एक मंत्र नव्हे किंवा एखाद्या पुस्तकातून आलेला हा मंत्र अजिबात नाही, तर तो वेगवेगळ्या पुस्तकातून हा शब्द मुद्दाम वापरतोय मी, वेगवेगळ्या धर्मग्रंथातून घेतलेल्या ओळींचं संकलन आहे. आणि या संकलनाला पुढे मंत्रपुष्पांजली म्हणण्याची सवय लागली आहे. मंत्रपुष्पांजली आधी पहिल्यांदा आपण ऐकूया आणि मग पुढे सरकूया. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न
तेहनाकं महिमानस्य चन्द्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयः साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याय स्यात् सार्वभौमः सर्वायुष् आन्तादात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्लेशः श्लोकोऽभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वेर्देवा सभासदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. आता ही जी मंत्रपुष्पांजली आपण ऐकलेली आहे त्यातल्या एक एक ओळी कुठल्या आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या पुस्तकात असून सुद्धा त्याचं संकलन करताना किती खुबीनं केलेलं आहे. मग अगदी पहिलीच जी ओळ आहे, यज्ञेन यज्ञमयजंत, ती ओळ कुठली आहे तर ती ऋग्वेदामधल्या पहिल्या क्रमांकाच्या मंडलातली घेतलेली 164 क्रमांकाची ऋचा आहे. आता ही ओळ जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिचा अर्थ काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. या ओळीचा अगदी मराठीतला साधा सरळ अर्थ आहे. तो अर्थ काय आहे? देवानी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन करून, म्हणजे प्रजापतीचं पूजन करून, देवानी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केलेले आहे. यज्ञ किंवा त्यासारख्या उपासनेने प्रारंभी धर्मविधी होत होते. त्याच धर्मविधीचा उल्लेख इथे आहे. जिथे पूर्वी देवता निवास करत असत, म्हणजे कुठे? स्वर्गात. ते स्थान, तो गौरव, ती महानता आम्ही साधकांनी प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणजे बघा, या सगळ्या पूजेनंतर काय सुंदर कल्पना आहे की देव यज्ञरूप प्रजापतीचं पूजन करून त्यांनी महानता प्राप्त करून घेतली, स्वर्गलोक निर्माण केला. त्या स्वर्गलोकाची प्राप्ती आम्ही आमच्या साधनेद्वारे करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या ओळीकडे आपण वळूया. दुसरी ओळ काही ऋग्वेदामधली नाही आहे. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने हे जे आपण म्हणतो ती ओळ आहे तैत्तिरीय अरण्यकातल्या 31वा मंत्र 6व्या क्रमांकाचा. 31व्या क्रमांकाचा 6व्या क्रमांकाचा मंत्र आहे. आता याचा अर्थ नीट समजून घेऊ. तो कामेश्वर कुबेर माझ्या सर्व कामनांची पूर्तता करो. तो कामेश्वर कुबेर, आता हे कुबेराला केलेली प्रार्थना आहे. तो कामेश्वर कुबेर माझ्या सगळ्या कामनांची पूर्तता करो. आता पुढे खूप महत्वाचं आहे. आमचे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी ठरो. आमचे साम्राज्य आणि उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. आमचे साम्राज्य उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे, राजाचं नाही, लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्ती लोभरहित असावे. अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. राज्य कसं असावं ते म्हटलंय, घर कसं असावं नाही. म्हणजे पुन्हा मी या विषयावरती येतोय. त्याच्या पुढची ओळ खूप महत्वाची आहे आणि त्यात ती ऐतरीय ब्राह्मण पंचिका कांडातल्या 11व्या भागातून घेतलेली आहे. त्याच्या पुढची ओळ ही ऐतरीय ब्राह्मण पंचिकामधली 8व्या कांडातली आहे आणि या सगळ्या ओळीचा अर्थ खूप सुरेख आहे. पुढे काय म्हणतात बघा. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असावे. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे दीर्घायू राज्य असावे. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित असावे. या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राजाच्या कीर्तिस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी
परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो ही कामना. बघा आता मंत्रपुष्पांजलीचा कामना काय आहे, तर आमचं राज्य क्षितिजापर्यंत पसरलेलं असावं. क्षितिजापर्यंत म्हणजे पुढे गेलं की क्षितिज पुढे दिसतं, जितके पुढे जाल तितकं क्षितिज पुढे जात राहतं. परार्ध वर्षापर्यंत ते सुरक्षित असावं. समुद्रापासून अजून कुठपर्यंतही लांब लांब पसरलेलं ते असावं. तिथे लोकराज्य असावं. आसक्ती लोभ याला तिथे थारा नसावा. माझा राजा आणि माझं राज्य हे कायम सुरक्षित आणि व्यवस्थित असावं. मंत्रपुष्पांजली देवाची पूजा केल्यानंतर जी कामना करायची आहे ती खूप सुरेख आहे आणि उदात्त आहे. आपल्या सगळ्यांची धारणा अशी आहे की मंत्रपुष्पांजली म्हणजे आमच्या देवाची पूजा करून झाल्यानंतर हातात मंत्राक्षता घ्याव्या, मंत्रांनी त्या अभिमंत्रित कराव्यात आणि मग आमच्या घराच्या कामना चांगल्यासाठी त्या टाकाव्यात. असं नाही आहे ते. तर ते आमच्या राज्य आणि राजाच्या मंगलासाठी केलेली प्रार्थना आहे. किती उदात्तता आहे हो, किती भव्यता आहे याच्यामध्ये. माझं राज्य सुरक्षित असावं, माझा राजा सुरक्षित असावा, माझ्या सीमा सुरक्षित असाव्यात, लोभ मोह मत्सर या गोष्टी त्यात नसाव्यात. ही कल्पना पिढ्यानपिढ्यापासून शेकडो वर्षापासून आमच्याकडं सुरू आहे आणि ती तशीच कायम राहणं आवश्यक आहे. आता मला सांगा, पूजेनंतर म्हणायचा मंत्रपुष्पांजलीचा या मंत्र हा कसा बरं चुकीचा असू शकेल? याचा अर्थ नीट समजून घेऊन, ती प्रार्थना काय आहे ही समजून घेऊन त्याविषयी भाष्य केलेलं अधिक चांगलं असतं नाही का? पण तसं नाही आहे. आम्हाला हे समजून घ्यायचं नाही आहे. दोष समजावून सांगणाऱ्याचा पण आहे हो, त्यांनी पण समजावून सांगायला पाहिजे. असो, आज दोषावर चर्चा करायची नाही आहे आपल्याला. पण आमच्या धर्मातील या सगळ्या प्रथा परंपरा मंत्र हे उत्तम आहेत आणि ते उत्तम शिकवण देणारेच आहेत. हेच या निमित्ताने मला स्पष्ट करायचं आहे. आता पुन्हा मंत्रपुष्पांजली म्हणताना म्हणजे लक्ष्मीपूजन होईल आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हटली जाईल. त्यावेळेला माझ्या घरात लक्ष्मी येवो, आलेली लक्ष्मी स्थिर राहो, आमच्या घराचं मंगल करो, अशी ती प्रार्थना नाही आहे, हे लक्षात ठेवा. ती प्रार्थना आहे माझ्या राजाचं माझ्या राज्याचं मंगल हो. कारण राजाचं आणि राज्याचं मंगल होणे यातच माझंही मंगल होणे सामावलेलं आहे. म्हणून आपण सगळे मिळून या मंत्रपुष्पांजलीतून राजाची आणि राज्याच्या मंगलाची कामना करूया. सत्यनारायण सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आणि तोच आपल्या आज चर्चेचा विषय. सत्यनारायणाची पूजा करून कधी कुणाचं भलं झालंय का? किंवा सत्यनारायणाची पूजा केल्यानं बुडालेला व्यवसाय वर घेता येतो का? बुडालेलं राज्य वर आणता येतं का? असे अनेक प्रश्न आहेत. सत्यनारायणाची पूजा करून भलं झालंय कोणाचं, असाही प्रश्न विचारला जातो. खरं तर सत्यनारायणाची पूजा हे ब्राह्मणांनी आपलं पोट भरण्यासाठी उभं केलेलं कारस्थान आहे, असा देखील आक्षेप आहे. कमाई किंवा भलं झालंच असेल तर ते ब्राह्मणांचं झालं, बाकी कुणाचं नाही. सत्यनारायणाच्या पूजेतून फक्त शोषणच झालं, असाही एक आक्षेप आहे. त्यासोबत आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे ब्राह्मणांच्या घरी कधी सत्यनारायणाची पूजा झालेलं आपण ऐकलंय का? या सगळ्या आक्षेपानंतर ब्राह्मण किंवा हिंदू जीवन पद्धतीतले लोक जराशे संभ्रमित होतात. अरे खरंच आहे, अशी पूजा वाटून, पूजा वाचून, पूजा ऐकून कधी आयुष्याचं भलं होऊ शकतं का? एखादी कथा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकते का, असाही प्रश्न पडतो. आता या सगळ्या आक्षेप ज्या घटनेवर आधारलेले आहेत ते जरा आपण समजून घेऊया. सत्यनारायणाची पूजा ही स्कंद पुराणातल्या रेवा खंडातली आहे. स्कंद हे कार्तिकेयाचं नाव. कार्तिकेयाच्या नावानं जे पुराण आहे, पुराण म्हणजे कथा ज्यात समाविष्ट असतात ते, त्यातल्या अनेक खंडांपैकीचा एक शेवटचा खंड म्हणजे रेवाखंड. त्या रेवाखंडातली ही कथा आहे. पुराणातल्या कथा म्हणजे नेमकं काय असतात, तर पुराणातल्या कथा या मार्गदर्शनासाठीच्या असतात. अगदी सोपं व्हावं म्हणून सांगतो, जशा इसापनीतीच्या गोष्टी आहेत तशी ही स्कंद पुराणातल्या किंवा वेगवेगळ्या पुराणातल्या कथा आहेत की ज्या आपल्या लोकांना जगण्यासाठीचं मार्गदर्शन करू शकतील. यापेक्षा या कथांची वेगळी भूमिका असत नाही, असं माझं मत आहे. आता जाऊया आपण ही कथा काय त्या विषयाकडे.
ही कथा दोन व्यक्तींची आहे. एक आहे साधुवाणी आणि दुसरा आहे तो राजा. राजा आणि व्यापारी या दोन व्यक्तींची ही कथा. राज्य आणि व्यापार चालवायचं असेल तर सत्य, सातत्य, सचोटी आणि संयम या गोष्टी असायलाच हव्यात. म्हणजे तुम्ही सत्यानं कारभार करत असाल तर तुमचा व्यापार वाढतो, सातत्य ठेवत असाल तर व्यापार वाढतो, सचोटी ठेवत असाल तर व्यापार वाढतो आणि संयम ठेवत असाल तर व्यापार वाढतो. राज्याचंही असंच आहे. राजाच्या भूमिका सत्य असली पाहिजे. सत्य भूमिकेत सातत्य हवं, सचोटी हवी आणि संयम देखील हवा. हे राजा आणि व्यापाऱ्याकडे नसलं की राज्याची नौकाही बुडते आणि व्यापाराची नौकाही बुडते. जर याच सत्य, सातत्य, सचोटी आणि संयमाला घेऊन व्यापारी आणि राजा काम करणार असतील तर या दोन्हीची बुडालेली नौका वर येते. पूजेचा प्रसाद हे संयमाचं प्रतीक आहे, तर सत्य, सातत्य आणि सचोटी हे मार्गदर्शक तत्व आहेत. एखाद्या पुराणामध्ये सत्य, सातत्य, सचोटी, संयम अशासारखे शब्द घालून जर मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला तर ते समाजमनात तेवढ्या लवकर भिनणार नाही. म्हणून त्याची जोड धार्मिकतेशी दिली जाते आणि तशा अर्थाच्या कथा सांगितल्या जातात. याच कथांचं श्रवण करणं, अनुपालन करणं आवश्यक असतं. पण आपण श्रवण, अनुपालन, स्मरण ठेवण्याच्या ऐवजी त्याचं पाठांतर करायला लागलो आणि या पाठांतराला पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर दैवी कृपा होते असा विश्वास ठेवायला लागलो. खरं तर दैवी कृपा ही स्मरणातून, अनुकरणातून होत असते. कारण मांगल्य येतं, चांगुलपण येतं, भरभराट येते ती अनुकरणातून, ती पारायणातून नव्हे. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल तो दिवस सुदीन म्हणावा. आणि वारंवार केल्या गेलेल्या कृतीमुळं काही पोटभरू मंडळींनी सत्यनारायणाची पूजा वाचली की आयुष्याचं भलं होतं असं सांगायला सुरुवात केली आणि शॉर्टकटवाल्या मंडळींनी ते मानायला सुरुवात केली. हीच खरी अडचण आहे. सत्यनारायण म्हणजे नेमकं काय, तर जीवनासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं अनुपालन करणे, अनुकरण करणे, आचरणात आणणे होय. प्रभू श्रीरामचंद्र. खरं तर भारतीय जीवन पद्धतीमध्ये रामाचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. भारतीय द्वीपकल्पात, भारतीय उपखंडात, आशिया खंडामध्ये रामचरित्र वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतं. अगदी इंडोनेशिया, थायलंड अशा ठिकाणी सुद्धा रामचरित्र सापडतं. पण याच रामचरित्रावरती अनेक आक्षेप घेतले जातात. त्यापैकीचा एक आक्षेप आपण आता बघणार आहोत. सीतेनं अग्निपरीक्षा दिली आणि सीतेची ही अग्निपरीक्षा रामचरित्रावरचा मोठा आक्षेप ठरली. असं म्हटलं जातं की आपल्याच बायकोला अग्नीच्या स्वाधीन करणारा राम हा देव कसा असू शकेल. आपली बायको, तिच्यावर प्रचंड प्रेम रामाचं होतं आणि बायकोचं प्रेम रामावर होतं. त्या सीतेला शंका घेऊन अग्नीच्या स्वाधीन करताना रामाला काहीच कसं वाटलं नाही. यावर अनेक चित्रपट आली, यावर अनेक लोक प्रश्न विचारू लागली. अगदी अलीकडच्या काळात अनैतिक संबंध ठेवणारी मंडळी सुद्धा सीतेनंच अग्निपरीक्षा द्यायची का असा प्रश्न बिनबोभाटपणे विचारू लागली. आता असे प्रश्न हिंदू जीवन पद्धतीतूनच आल्यामुळं हिंदू बाह्य व्यक्तींना या प्रश्न विचारण्यासाठीचा अधिक चेव आला. त्यामुळं आपल्या बायकोवर शंका घेणारा, आपल्या बायकोला सोडणारा, आपल्या बायकोची अग्निपरीक्षा घ्यायला लावणारा राम देव कसा असू शकतो असा प्रश्न स्वाभाविकपणे लोकांनी विचारणं शक्य आहे. आता जाऊया घटनांच्याकडं. घटना काय आहेत? जेव्हा राम वनवासाला गेला त्यावेळी रावणानं सीतेचं हरण केलं. सीतेचं हरण केल्यानंतर युद्ध झालं आणि युद्धानंतर रामानं सीतेला परत सोडवून आणलं, रावणाचा पराभव करून. त्यावेळी सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आपलं चारित्र्य सिद्ध करण्यासाठीची. त्यानंतरही प्रजेच्या आक्षेपाखातर रामानं सीतेचा त्याग करून तिला वनवासात जायला भाग पाडलं.
लक्ष्मणावरती ती जबाबदारी दिली. आता या दोन घटना आणि पहिले आक्षेप याच्यानंतर आपल्याला रामचरित्राकडे बघावं लागेल की खरंच काय आहे हे सगळं. अनेक लोक छायारूपी सीता अग्नीच्या हवाली केली होती, मूळ सीता नव्हतीच, ती सुरक्षित होती असा दावा करतात. अर्थात दैववाद, ईश्वरी शक्ती हे ज्या मानतात त्यांचा हा दावा आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरूया, किंवा जे दैवी शक्ती मानत नाहीत त्यांच्यासाठीचा हा दावा आपण चुकीचा ठरवूया की छायारूपी प्रतिरूप सीता रावणाच्या हवाली केली गेली होती. तसंच मग आपण इकडेही गृहीत धरूया की जंगलात पाठवताना प्रतिरूप सीताच गेली होती, असलं वगैरे काहीतरी जे दैवी शक्तीनं असतं ते आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. म्हणजे अधिक धर्म मानणाऱ्यांना ते बरं वाटावं आणि धर्म न मानणाऱ्यांनाही ते बरं वाटावं, यासाठी हा मुद्दाच आपण बाजूला ठेवूया. आता आपण त्या मूळ मुद्द्यावर जाऊया. आपल्या नवऱ्यावरती प्रचंड प्रेम करणारी सीता अगदी राजैश्वर्याचा त्याग करून पतिधर्माचं पालन करण्यासाठी, आपल्या पत्नी धर्माचं पालन करण्यासाठी, पतीची सेवा करण्यासाठी सीता रामासोबत वनवासाला निघालेली होती. रामावर निरातिशय प्रेम सीतेचं. आता काही कालखंडानंतर रावण सीतेला जंगलातून उचलून नेतो आणि ती उचलून घेऊन गेल्यावरती तिला काही वर्षाकरता अशोक वाटिकेमध्ये ठेवतो. त्यानंतर घनघोर युद्ध होतं. एका शक्तिशाली रावणासोबत रामाचं युद्ध असतं, जी आपल्या पतीच्या सेवेपासून क्षणभरही दूर जाऊ इच्छित नाही, जाऊ शकत नाही. त्या सीतेला आपल्या पतीचा विरह कसा वाटत असेल? आपल्या पतीच्या शिवाय एखाद्या बलशाली राक्षसाकडे जाऊन राहणं आणि ते चारित्र्याचं भय असणं ही कोणत्याही स्त्रीला एका अग्निदाहापेक्षा कमी शिक्षा नसते. रामाच्या विरहात सीता जळत होती ही वस्तुस्थिती आहे आणि रामाच्या प्रेमाखातर हा विरहाचा दाह सहन करून सीता रामाकडे परत आली. आणि मला वाटतं रावणाच्या घरी किंवा राज्यात सीतेचं राहणं हीच खरी सीतेची अग्निपरीक्षा होती. आता पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की रामानं सीतेचा पुन्हा एकदा त्याग का केलाय. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया की अग्नीतून काढून बाहेर काढणं असं नव्हे, तर आपल्या पतीशिवाय काही काळ राहावं वाटणं हीच खरी सीतेसाठीची अग्निपरीक्षा होती. कोणी आग पेटवून त्यातून सीता बाहेर काढली असा दावा करणं योग्य ठरणार नाही. पतिविरह हा अग्निदाहापेक्षा कमी नसतो. हजारो वर्षांपूर्वी जे काही होतं ते पुढच्या जगात येत असताना बऱ्यापैकी बदलून येत असतं. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला कळली आणि ती सगळ्यांच्यापर्यंत पोचली की ती बदलून येते. आपण आजकाल फेसबुकवर वगैरे बघतो. पण यालाच आक्षेपांचं स्वरूप दिलं की मग मात्र शंका उपस्थित करता येते. आता रामासोबत कृष्णचरित्रावर देखील असे मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जातात. काय आहेत हे आक्षेप ते बघा. कृष्ण 16 सहस्त्र म्हणजे 16,000 बायकांचा नवरा होता. एवढ्या बायका करणारा कुठं देव असतो का? कृष्ण म्हणजे बैलवेडा होता. कृष्ण म्हणजे पोरींच्या मागे लागणारा होता, छेडखानी करणारा होता. आणि मग आपल्या गाण्यांमधून, आपल्या कथांच्या मधून कृष्णाची जी प्रतिमा येते, ना मानो गीतो दोंगी तुझे गारी रे, गवळ्याच्या पोरा तुझा भलताचं चाळा रे, बाजूबंद तोडा मोरी चुनरी फिफाडी रे, किंवा आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, या सगळ्या कृष्णाच्या रासलीलांचा विषय येतो तेव्हा 16,000 बायकांच्या वरती आक्षेप घेतला जातो की कृष्णाच्या एवढ्या बायका कशा? अशा बायका करणारा कृष्ण देव मानावा का, असा देखील हिंदू विरोधी मंडळी आक्षेप घेत असतात. घटना काय आहे? घटना अशी आहे की नरकासुराच्या तावडीतून कृष्णानं अनेक दासींना सोडवलं आणि त्यांना बायका म्हणून स्वीकारलं. नरक चतुर्दशीचा संदर्भ आहे त्याला. त्या दिवशी सोडलं, नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि त्यासोबत सत्यभामा, रुक्मिणी या अशा अनेक बायका आणि त्यासोबत राधेवरचं प्रेम. म्हणजे 16,000 बायका असून सुद्धा पुन्हा राधा एक एक्स्ट्रा मटेरियल अफेअर असा देखील आक्षेप आहे. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे काय आहे प्रकरण सगळं. आता बघा,
राधा ही कृष्णाची प्रियसी होती का? राधा कृष्णाची कोण होती? राधेच्या कृष्णाच्या मधला वय काय? याविषयी स्वतंत्रपणे आपण बोलूया. आता आपण 16 सहस्त्र बायकांविषयी बोलू. नरकासुराच्या तावडीतून अनेक दासींना सोडवल्यानंतर, खरं तर तावडीतून म्हणजे त्या त्याच्या जनानखान्यातल्या होत्या, त्यावेळेस जनानखाना शब्द नाही आहे, पण त्याच्या अंतःपुरातील दासींना सोडल्यानंतर त्या सगळ्या कृष्णाच्या समोर उभ्या राहिल्या आणि कृष्णानं सांगितलं, आजपासून तुम्ही मुक्त आहात, तुम्ही वाटेल तिथे जाऊ शकता. त्या म्हणाल्या, पण या नरकासुरानं आमच्या घरातून आम्हाला आणलंय, उचलून आणलंय, बंदिस्त करून आणलंय आणि आम्हाला त्याच्या अंतःपुरात ठेवलंय. आता आम्ही चरित्रहीन असल्याचा ठप्पा आमच्यावरती बसलेला आहे. आता एखाद्या माणसानं हरण करून आणलेली स्त्री परत आईवडील घेत नाहीत, समाजात त्यांना स्थान मिळत नाही, आम्ही कुठे जावं? कृष्णानं खूप सोपं उत्तर दिलं. तुम्हाला तुमचे घरचे स्वीकारणार नसतील तर इथे राहा, माझ्या राज्यात राहा. त्यांनी एक सोपा साधा प्रश्न विचारला आणि तो खूप गंभीर होता. त्या म्हणाल्या, कृष्णा, एक स्त्री आपल्या पित्याच्या घरी उपवर होईपर्यंत राहत असते. एक स्त्री आपल्या भावाच्या घरी उपवर होईपर्यंतच राहत असते. एक विशिष्ट मर्यादा आहे त्या घरी राहण्याची आणि त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या वडिलाच्या किंवा भावाच्या घरी राहण्याचा अधिकार पोचत नाही. आता 1 मिनिट पॉज देतो. तो काळ खूप जुना आहे. आताच्यासारखा फेमिनिस्ट नव्हता की बाईला असं का तसं का म्हणणारा. तो खूप जुना काळ आहे. कालानुरूप विचार करा, आताच्या काळाला जोडून बघू नका. स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचं अभिव्यक्ती वगैरे वगैरे असले शब्द त्या काळात नव्हते. त्या काळातला हा प्रश्न होता. त्यांनी सांगितलं की एक स्त्री आपल्या पित्याच्या घरी किती काळ राहू शकते, भावाच्या घरी किती काळ राहावी, हे समाजमान्य काही नियम आहेत आणि त्या नियमांना आता आम्ही तोडू शकत नाही. तुझ्या घरी काय म्हणून राहावं? कृष्णानं साधा प्रश्न त्यांना विचारला. मग आयुष्यभर मरेपर्यंत कोणाच्या घरी स्त्रीला राहता येतं? त्या म्हणाल्या, आयुष्यभर मरेपर्यंत एका स्त्रीला आपल्या पतीच्या घरी राहता येतं. कृष्ण 2 मिनिटं दिग्मूढ झाला. तो म्हणाला, मग काय करणार? आम्हाला तुझ्या घरी राहायचं असेल तर आम्हाला तुझी पत्नी म्हणून राहावं लागेल. कृष्णच तो म्हणाला, ठीक आहे, जग विचारणार आहे ना फक्त तुम्ही कुठे राहताय म्हणून, कुणाकडे राहताय म्हणून, तर सांगा कृष्ण आमचा नवरा आहे आणि आम्ही कृष्णाच्या घरी राहतो. मोठी दिलदारी लागते हो या सगळ्या विषयाला. एवढ्या सगळ्या स्त्रियांचं पालनपोषण तर करायचं आहेच आहे, पण शेवटी जगाने विचारल्यावर होय त्या माझ्या पत्नी आहेत हे स्वीकारायचं आहे. कृष्णानं ते केलं आणि आपण 16,000 स्त्रियांची जबाबदारी घेऊन पालनपोषण करणाऱ्या स्त्रियांना कृष्णाला बदफैली किंवा अंबट शौकीन म्हणण्याचा आक्षेप त्याच्यावरती नोंदवला. साधं गणित आहे. 16 सहस्त्र बायकांशी लग्न करायचं ठरलं आणि एक दिवस संसार करायचा ठरला तर 43 वर्ष 3 महिने इतका कालावधी कृष्णाला लागला असता. आणि बाकीच्या लीला कधी केल्यात? 15व्या वर्षी जरी कृष्णाचा पहिला विवाह झाला असं गृहीत धरलं तर एकेका पत्नीसोबत विवाह करून संसार करण्यासाठी कृष्णाचं वय 60 पर्यंत जायला हवं होतं. पण अनेक स्त्रियांना ज्यांचं शोषण झालंय, ज्यांना छळल्या गेलंय, अशा स्त्रियांना आपल्याकडं आधार देऊन, नात्याला नाव देऊन कृष्ण राहिला. हेच कृष्णचरित्राचं खूप मोठेपण आहे. म्हणूनच अशा आक्षेपांना उत्तर देणं आवश्यक आहे. बळी वामनाची कथा यातलं सत्य आणि मिथक या विषयावर आपण बोलणार आहोत. जरा अवजड वाटतंय ना खूप. मी अजिबात अवजड प्रकारात जाणार नाही आहे. जे मला समजलंय सहजतेनं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. हे मार्गदर्शन नाही आहे, हे अफाट ज्ञान मांडण्याचा प्रयत्न नाही आहे. जे मला जाणवलंय ते आपल्यापर्यंत ये हृदयीचे ते हृदयी जावं एवढाच या सगळ्या व्हिडिओ मागचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला 2 कथा सांगणार आहे. एक ती बळी वामनाची दुसऱ्यांदा सांगेल आणि पहिल्यांदा महाभारतातली एक कथा सांगणार आहे. महाभारतातली कथा सत्य की असत्य हे मला माहीत नाही. मी त्या सत्यतेच्या कसोटीवर त्या कथेला घासून बघत नाही. घडलंय की नाही घडलंय यावर पण दावा करत नाही. पण जी कथा आहे ती तुम्हाला सांगतो आणि मग या कथेच्या अनुषंगानं आपण बळी वामनाची कथा जराशी स्पष्ट करून घेऊया. कृष्णाचं सगळं सैन्य कौरवांच्याकडे गेलेलं होतं.
आता आपल्याच स्वामीच्या विरोधात सैन्यानं लढणं शक्य नव्हतं. काहीही करून तेवढ्या त्वेषानं, जेवढ्या त्वेषानं सैन्य लढायला पाहिजे पांडवांच्या विरोधामध्ये, ते लढत नव्हतं. काय करायचा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. बरं, सैन्याला खोटं खोटं अवसान आणून लढा असं तर म्हणता येत नाही. मग शेवटी शकुनी मामानी आपल्या सुपीक डोक्यातून एक आयडिया काढली आणि शकुनी मामानी हळूच दुर्योधनाजवळ ते सांगितलं. ते म्हणाला, एक काम कर, अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून दूर घेऊन जा, इतका दूर की कौरवांच्या सैन्याला, म्हणजे कृष्णाच्या सगळ्या सैन्याला कृष्ण दिसला नाही पाहिजे. मग मी पुढचं काय करायचं ते करतो. मग दुर्योधनानं व्यूहरचना आखून अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून लांब नेला आणि तेवढ्यात शकुनी मामानी एक गोष्ट सेनापतीच्या कानात सांगितली आणि ती अशी होती, केशव पतित दृष्टवा पांडवा हर्षनिर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. तो त्याचा अर्थ असा होतो की केशव रणांगणावर पडलेला पाहून पांडवांना आनंद झाला. केशव पतित दृष्टवा पांडवा हर्षनिर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. पण कौरव मात्र आमचा केशव गेला म्हणून विलाप करू लागले. आता ही गोष्ट सगळ्या कौरव सेनेमध्ये पसरली आणि जे कृष्णाकडचं सैन्य कौरवाच्याकडं होतं ते चिडलं, संतापलं आणि युद्ध करू लागलं. त्यातला एक सरळ युधिष्ठिराकडे गेला, कारण त्यांना त्यांचा कृष्ण कुठे दिसत नव्हता. अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून लांब होता. युधिष्ठिराला संतापून त्यानं विचारलं, अरे दुष्ट माणसा, आमचे स्वामी तुझ्या बाजून लढत असताना तू त्यांच्या पतनानंतर हसतोयस, आनंद व्यक्त करतोयस, निषेध तुझा. युधिष्ठिरानं शांतपणे त्याला सांगितलं, अरे राजा, ज्याच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं तो पडेल ही गोष्ट तुला खरी तरी वाटते का? ते म्हणा, नाही, पण आम्हाला तर निरोप असा कळालाय, केशवपती दृष्टवा पांडवा हर्षनिर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. तो म्हणाला, मूर्खा, या श्लोकाचा नीट अर्थ समजून घे. लढायचं तर लढा, पण नीट अर्थ समजून घे. तो कसा आहे? के म्हणजे पाणी, शव म्हणजे प्रेत. पाण्यात प्रेत पडलेलं पाहून केशव पतित दृष्टवा. पांडवा म्हणजे आम्ही नाही, माशांना पांडव म्हणतात, पांडवा हर्षनिर्भरा. आणि कौरव म्हणजे ते नाही, कौरव म्हणजे कावळे. पाण्यात प्रेत, पाण्यात प्रेत असं ओरडू लागले. पाण्यात प्रेत पडलेलं पाहून पांडवांना म्हणजे माशांना आनंद झाला आणि कावळे मात्र पाण्यात प्रेत, पाण्यात प्रेत असं करून ओरडू लागले. हा या श्लोकाचा मूळ अर्थ. पण शकुनीनं आपल्या स्वार्थासाठी तो वेगळ्या प्रकारे सांगितला. आता आपण येऊया मूळ कथेवर. वामनाच्या कथा अशी सांगितली जाते, बळी नावाचा एक राजा, जो राजा आपलं सुखानं राज्य करत होता, अत्यंत आनंदात राज्य करत होता, प्रजा देखील सुखात होती, समाधानी होती. या राजाला वामनानं म्हणजे विष्णूनी एका ब्राह्मणाचा, बटू ब्राह्मणाचा, छोट्याशा ब्राह्मणाचा अवतार घेऊन बळीला दान मागितलं, 3 पावलं जमिनीचं. त्यातल्या 2 पावलात अख्खं ब्रह्मांड सगळं व्यापलं आणि 3रं पाऊल कुठे ठेवू असं विचारलं. तेव्हा बळीनं सांगितलं, ठेव माझ्या डोक्यावरती, तेवढंच एक माझं शिल्लक आहे. बळीच्या डोक्यावरती वामनानं पाय ठेवला आणि वामनाला पाताळात धाडलं. अशी ती कथा. तेव्हापासून बळीराजा म्हणजे जमिनीखालचा राजा, शेतकऱ्यांना बळीराजा म्हटलं जाऊ लागलं. आणि बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला पाताळात धाडणारा, डोक्यावर पाय ठेवणारा वामन अर्थात बामन अर्थात विष्णू हा हिंदू विरोधी आहे, हा शोषण करणारा देव आहे, शोषण करण्याचं प्रतीक आहे, अशा अर्थानं ही कथा मांडली जाऊ लागली. ही कथा वस्तुस्थिती आणण्यापूर्वी मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतोय की आजही जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी ब्राह्मण शेतकऱ्याच्या घरी जातो तेव्हा त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधतो. ते रक्षासूत्र ब्राह्मणांनी मंत्र उच्चारण करून बळीराजाचं रक्षण करण्यासाठीचं रक्षासूत्र नाही. कोणी ब्राह्मण जरी भ्रमात असेल की आपण ब्राह्मणाच्या हातावर दोरी बांधून असं, शेतकऱ्याच्या हातावर दोरी बांधून असं म्हणतोय की मी तुझी ही दोरी तुझं रक्षण करेल, अजिबात नाही. रक्षाबंधनात बहीण भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधते, ते सुद्धा भावाचं रक्षण व्हावं म्हणून नव्हे, तर ते स्मरण आहे, हे बंधू मी तुझी बहीण आहे, तुझं माझं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तू पार पाडावी यासाठी हे रक्षासूत्र आहे, स्मरणसूत्र आहे.
तसं अगदी तसंच ब्राह्मण बळीराजाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या हातावर जे रक्षासूत्र बांधतो आणि त्यावेळेला विनंती करतो की हे बळीराजा, तू दानवीर आहेस आणि तू दानवेंद्र आहेस, तू इतका दानशूर आहेस आणि हे सुद्धा माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, माझ्या चल अचल संपत्तीचं तू रक्षण कर. हे रक्षासूत्र ब्राह्मणाने बळीच्या शेतकऱ्याच्या हातावर बांधून त्याला रक्षा करण्याची विनंती करायची आहे आणि ते स्मरणसूत्र आहे. तो असं म्हणतो, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबली. तू महाबली आहेस, दानवेंद्र आहेस. मी तुला या रक्षासूत्रामध्ये बांधतोय आणि स्मरण करून देतोय की तू माझ्या चल अचल संपत्तीचं रक्षण कर. आता चल अचल संपत्तीचं रक्षण कर म्हणणारा माणूस बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊ शकतो का? नाही. आता ही कथा काय जरा नीट आणि सविस्तर समजून घेऊया. कथा अशी आहे की समाधान ही व्यक्तीच्या मनाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होणार नाही तोपर्यंत मी समाधानी नसतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी समाधानी होत नाही. मी तुम्हाला कितीही समाधानी करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जोपर्यंत मनाशी समजणार नाहीत की मी समाधानी झालोय तोपर्यंत मी तुम्हाला समाधानी करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न मी करणार असेल तर माझं तासनतासाचे प्रयत्न, दिवसागणिकचे, वर्षानुवर्षाचे प्रयत्न हे फोल ठरतील. तसं बळीराजा आपल्या समस्त प्रजेला सुखी आणि समाधानी करू इच्छित होता आणि ते समाधानी करण्यासाठी तो सर्वस्वाचं दान करायला तयार होता. म्हणून तो दानी झाला. त्याला वाटेल ती गोष्ट देऊन टाकावी आणि समाधानी करावं ही बळीराजाची मनातली इच्छा, अगदी आतूनची इच्छा. म्हणून बळीराजानं दान करायला सुरुवात केली. या दानाचा परिणाम असा होऊ लागला की बळीराजाच्या राजकोशामधल्या मुद्रा दिवसागणिक कमी होऊ लागल्या. त्याचा राजकोश खाली होऊ लागला. आता जर राजा असाच दानशूरपणा करत जाईल आणि तो आपल्या प्रजेला समाधानी करण्याचा प्रयत्न करत जाईल तर त्याचं राज्य एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव निर्माण झाली. म्हणून त्याला ह्या दानशूरपणा सोडण्यासाठी एक उदाहरण म्हणून वामनानं सांगितलं की राजा, तू असाच दानशूरपणा करत जाशील तर लोक तुझ्या डोक्यावर पाय ठेवतील, तुझ्या डोक्यावर बसतील आणि तुझ्याकडून हवं ते घेऊ लागतील. एक व्यक्ती आपल्या सर्वस्वाचं दान करू शकतो पण एक राजा आपल्या सर्वस्वाचं दान करू शकत नाही. कारण राजाची संपत्ती ही राजाची व्यक्तिगत संपत्ती नसते, ती प्रजेची असते, ती राज्याची असते. राज्याची, प्रजेची असलेली संपत्ती अशी उधळण्याचा अधिकार राजाला नसतो आणि तसं केलं राजानं तर ते राज्य रसातळाला जातं. राज्य रसातळाला जातं या वाक्याचा अर्थ बळीला रसातळाला पाठवलं असा घेऊन जर कोणी सांगत असेल म्हणजे यात दोष ही कथा सांगणाऱ्यांचा पण आहे. ज्यांनी बळीच्या डोक्यावर वामनानं पाय ठेवला आणि पाताळात धाडलं असं म्हणतात त्यांचा पण दोष आहे. राज्य रसातळाला जाण्याची प्रक्रिया आणि बळीला पाताळात ढकलण्याची प्रक्रिया या दोन्हीत खूप फरक आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पुराण काळात पुराणातल्या कथा या प्रतिकांवर अवलंबून होत्या. ती प्रतिकात्मक कथा आहे. एखादं चांगली गोष्ट, एखादं चांगलं वचन पटवून द्यायचं असेल तर ते उदाहरणासहित द्यावं लागतं. त्यासाठीची ही कथा आहे. राज्य रसातळाला जायचं नसेल तर ही पद्धत बदलायला हवी. हे जे सांगितलं गेलं ते रसातळाला पाठवलं अशा स्वरूपात सांगितलं गेलं. हे प्रतीक आणि त्यातले सल्ले विसरता कामा नयेत. ज्यांनी स्वतः होऊन हा पराक्रम असं समजलं वामनाचा ते मूर्ख होते आणि ज्यांनी या पराक्रमाला शोषक म्हणून ते वामनाकडे बघितलं ते संधी साधू आहेत. हे लक्षात घ्या. संधी साधूंनी ही कथा वेगळ्या अर्थाने मांडली आणि संधी शोधून आपलं वर्चस्व सिद्ध करू पाहणाऱ्या वेड्यांनी ही कथा त्याच स्वरूपात स्वीकारली. म्हणूनच सगळा घोळ झाला या कथांचं, पुराणातल्या कथांचं. पुराणातली वांगी पुराणात न ठेवता, शब्दशः समजून न घेता त्यातला भावार्थ समजून घेणं आवश्यक आहे. तसं झालं तर आमच्या कथा अधिक उजळून निघतील, त्या मार्गदर्शक ठरतील. राम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परतला. अयोध्येत परतल्यावर अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट म्हणून रामाचा राज्याभिषेक झाला.
राम मोठ्या आनंदानं आपल्या बंधूसह अयोध्येचा कारभार बघू लागला. अयोध्या आता आनंदलेली होती. अयोध्या आता सुखी समाधानी होती, कारण त्यांना त्यांच्या मनातला राजा मिळालेला होता. अयोध्येचं रामावर, रामाचं अयोध्येवर निरातिशय प्रेम होतं आणि याच प्रेमातून आता सगळं सुखनैव चाललं होतं. आपलं राज्य उत्तम असावं, आपल्या राज्यामध्ये कुणाला कोणती चिंता नसावी, प्रजेच्या मनात राजाविषयी शंका नसावी, ही रामाची भावना होती. आणि याच भावनेतून गुप्त पद्धतीनं, कधी गुप्तचरांच्याकडून तर कधी वेषांतर करून राम आपल्या प्रजेचं वेगवेगळं मत बघत होता. काही वेळेला गुप्तचरांनी दिलेली माहिती रामाला जरा आश्चर्यकारक वाटली, कारण प्रजेची शंका होती की राजाची पत्नी ही योग्य नाही, राजाच्या योग्य नाही, असं प्रजेचं मत होतं. आता रामानं स्वतःच माहिती करून घ्यायचं ठरवलं, म्हणून राम फिरू लागला. प्रजेमध्ये कुजबूज होती आणि ती कुजबूज होती सीतेच्या चारित्र्यावरती. खरं तर सीतेच्या चारित्र्यावर शंका घेण्याचं कारणच नव्हतं, पण तरीही प्रजेच्या मनामध्ये एक भाव होता की रामाला मिळालेली सीता आता चरित्रसंपन्न आहे का, असं प्रजेला वाटत होतं. आणि प्रजा म्हणत होती की रावणाकडं इतके दिवस राहून आलेली सीता चारित्र्यसंपन्न असणं शक्यच नाही. म्हणून रामानं निर्णय घेतला. प्रजेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी रामानं लक्ष्मणाला आदेश दिला की सीतेचा मी त्याग करतो आहे, तिला वनात सोडून यावं. त्यावेळी सीता गर्भवती होती. आता प्रश्न असा पडतो की रामानं असा निर्णय का घ्यावा? या प्रश्नाचं उत्तर रामायणाच्या अगदी शेवटी तुम्हाला सापडेल. त्या दिवशी राम असं म्हणतो शेवटी लक्ष्मणासोबत, म्हणजे तो प्रसंग खूप मोठा आहे, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतोय. ज्या दिवशी यम आणि काळ रामाकडं आले आणि रामाच्या अवतार कार्याची संपल्याची आणि परत जाण्याची माहिती देऊ लागले, म्हणजे रामाचं इथून निर्वाणाची वेळ आली होती, त्या गप्पा चालू असताना कुणालाही आत पाठवू नये असं लक्ष्मणाला सांगितलं. तेवढ्यात दुर्वासा आले. लक्ष्मणानं दुर्वासांना अडवलं. दुर्वासांनी अयोध्या भस्मसात करण्याची धमकी दिली. शेवटी नाईलाजानं लक्ष्मणानं आत जाण्याची परवानगी दिली आणि तेवढ्यात तिथून काळ निघून गेला. काळानं रामाकडून शब्द घेतलेला होता की आपल्या दोघांच्या मधलं बोलणं जो कोणी ऐकेल त्याला मृत्यूदंड द्या. आता लक्ष्मणानं तो दंड अपराध केलेला होता, त्यामुळे लक्ष्मणाला मृत्यूदंड देणं आवश्यक होतं. रामानं लक्ष्मणाला विचारलं, तुला मृत्यूदंड मिळणार असूनही तू असं का वागलास? तेव्हा लक्ष्मण म्हणाला, हे राम, मला दुर्वासाने धमकी दिली होती, अयोध्या जाळून टाकीन. मला माझ्या मृत्यूपेक्षा अयोध्या खूप महत्त्वाची वाटली. तेव्हा रामाने एकच वाक्य लक्ष्मणाला शेवटी बोललेलं आहे. ते म्हणतात, लक्ष्मणा, हाच असतो राजधर्म. राजा हा पती, पत्नी, भाऊ, पुत्र असा कोणीही नसतो, तर राजा हा राजा असतो आणि राज्याचं मंगल करणं ही त्याची प्रमुख जबाबदारी असते. सीतेचा त्याग करताना रामाच्या डोळ्यासमोर सुद्धा राजा अशीच भूमिका होती. आपल्या प्रजेच्या मनामध्ये आपल्या राजाविषयी, आपल्या राणीविषयी शंका निर्माण होणं आणि या शंकेचं चर्चेत रूपांतर होणं ही एक संधी असते. राजाला प्रजेला उत्तर देताना खाली मान घालायला लागावी किंवा खुलासा करावा लागावा, अशी सामान्य ते सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा राजाच्या वर्तणुकीविषयी, राजाच्या परिवाराविषयी कोणतीही शंका राहायला नको. त्या सगळ्या शंकांचं निरसन रामाला करता येणं आवश्यक होतं, कारण रामाचं राज्य हे आदर्श राज्य होतं. ते वालीचं राज्य नव्हतं, ते रावणाचं राज्य नव्हतं, अथवा कोणत्याही शासकाचं राज्य नव्हतं. ते रामाचं राज्य होतं. राम आपल्या कारभारानं प्रजेच्या मनामध्ये यत्किंचितही शंका येऊ द्यायला तयार नव्हता. त्याचं भलं अयोध्येशी होतं, त्याचं कर्तव्य अयोध्येशी होतं. म्हणून प्रजेच्या इच्छेखातर आपल्या सुखाचा, आपल्या परमप्रिय सुखाचा त्याग करणं देखील रामानं इष्ट समजलं. हा अन्याय नव्हता, तर भलेही पतिरामानं अन्याय केला असेल, पण राजा रामाचा हा अन्याय नव्हता. ती प्रजेच्या भल्यासाठीची गोष्ट होती, जी सीतेनेही सहर्ष स्वीकारलेली होती. नमस्कार.
भगवान परशुराम, आता भगवान म्हणायचं की नाही हाही प्रश्न आहे. कारण अनेकांना भगवान परशुराम हा शब्द वापरल्याबद्दल राग येऊ शकतो, पण तरीही लौकिक अर्थाने भगवान परशुराम हा शब्द मी वापरतोय. परशुरामांनी पित्याच्या आज्ञेनुसार आपली माता रेणुकेचा शिरच्छेद केला आणि परत आपल्या मातेला जिवंत करण्यासाठीची विनंती आपल्या प्रसन्न झालेल्या पित्याला केली आणि त्यावरून पित्याने आपल्या पत्नीला आणि त्यांच्या परशुरामाच्या बंधूला जिवंत केल्याची एक कथा वेगवेगळ्या पुराणात आपल्याला वाचायला मिळते. या कथेनंतर अनेकांचा प्रश्न असा असतो की आपल्या आईचा शिरच्छेद करणारा परशुराम कसा देव असू शकतो, एखाद्या जातीचं प्रतीक कसं असू शकतो. आपल्या आईला मारणारा परशुराम याला देवत्व बहाल केलं जावं का, त्याला विष्णूचा अवतार मानलं जावं का, आणि असं असेल तर ही माणसं किती निर्घृण आहेत, किती वाईट आहेत हे देखील सांगितलं जातं. असे अनेक आक्षेप घेतले जातात. 21 वेळा परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली असं देखील काही जण अभिमानानं तर काही जण रागानं सांगतात. मला प्रश्न असा पडतो ही कथा सांगणाऱ्यांचा, 21 वेळेला निक्षत्रिय केली हे गृहीत धरायचं ठरलं तर पहिल्यांदाच निक्षत्रिय केल्यावर क्षत्रिय उरले कुठे असतील आणि ते पुन्हा 20 वेळेला जन्माला कसे आले असतील. म्हणजे मुळातच ही कथा ही एक भाकड कथा आहे की काय असा प्रश्न पडतो. मुळात क्षत्रिय किंवा अन्य कोणी नव्हे तर सहस्त्रार्जुन बाहूसारख्या व्यक्तीला, ज्याला आपल्या गर्वाचा उन्माद आला होता आणि त्याच गर्वाच्या उन्मादातून त्यांनी ऋषीमुनींच्या आश्रमावर आक्रमण करत कामधेनू नेली होती अशी एक कथा आहे आणि त्याचा बदला म्हणून परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला हे देखील सांगितलं जातं. मुळात ती क्षत्रियाची हत्या, क्षत्रियाचं निर्वंश करणं नव्हतं, तर ती एका आक्रांता राजाला, एका आक्रमक राजाला, जो आपल्या प्रजेवरती अन्याय करतो आहे त्याला शिकवलेला धडा होता. त्यामुळं निक्षत्रिय केली हा जो अतिशयोक्तीचा शब्द वापरला जातो तो तितकासा मनाला पटणारा नाही आहे. ज्या राजांनी आपल्या प्रजेवरती आक्रमण केलं त्या राजांना परशुरामांनी धडा शिकवलेला आहे. त्यामुळं 21 वेळेला निक्षत्रिय केल्याची अवैज्ञानिक दावा, अवैज्ञानिकच म्हणावं लागेल त्याला, म्हणजे जिथं पहिल्यांदाच निक्षत्रिय झाली तिथे पुन्हा कसे जन्माला आले आणि पुन्हा 20 वेळेला कसे झाले असं म्हणावं लागेल. असा अवैज्ञानिक दावा म्हणूनच काल्पनिक ठरतो, हा घुसळलेला वाटतो. अनेक गोष्टी, अनेक कथा आपल्या पुराणांच्या मध्ये घुसळल्या गेलेल्या आहेत. कारण हिंदू धर्माचं ज्ञान हे श्रुती आणि स्मृतींनी पुढे आलेलं आहे. ऐकलं, लक्षात ठेवलं आणि सांगितलं अशा स्वरूपातलं हे ज्ञान आहे. म्हणजे कोणत्याही कथेचा तुम्ही सुरुवात बघा, शुक सांगतात, व्यास सांगतात, संजय उवाच, धृतराष्ट्र उवाच अशा स्वरूपातल्या त्या संवादाला म्हणजे श्रुतींनी स्मृतींनी हे ज्ञान पुढे सरकत आलेलं आहे. कोणीतरी कुणाला सांगितलं, ते लक्षात ठेवलं, त्यांना पुढच्या व्यक्तीला सांगितलं, त्यांना पुढच्या व्यक्तीला सांगितलं, असं करत करत ते पुढं आलेलं आहे. त्यामुळे या श्रुती आणि स्मृतीच्या मध्ये आणि सांगण्याच्या मध्ये म्हणजे कान, तोंड आणि डोकं याच्या प्रत्येकाच्या मध्ये एक अंतर आहे आणि या अंतरामध्ये काहीतरी घुसळलं जाण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक धार्मिक ग्रंथात अशा घुसळलेल्या कथा तुम्हाला बघायला मिळतील. या अशाच कथा विस्तारत काहीतरी सामावत पुढे आल्या असाव्यात असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे आणि त्यामुळंच या कथेमध्ये अनावश्यक गोष्टी भरल्या गेल्या, कदाचित रंजन वाढवण्यासाठी, कदाचित मोठेपणा वाढवण्यासाठी, कदाचित आम्ही कसे ग्रेट हे सांगण्यासाठी असं काहीतरी मध्ये भरत आलेलं आहे. आणि अशा भरत गेलेल्या कथांनीच पुढे अशी काहीतरी विकृती केलेली आहे. कदाचित आपल्या आराध्याच्या विषयी असलेला विश्वास, त्याच्या शक्तीविषयी असलेला विश्वास, यातूनच त्यानं केलेल्या पराक्रमाच्या अतिरंजित कथा देखील चमत्काराच्या स्वरूपामध्ये पुढे आल्या असतील. असो, आपण येऊया परशुरामाच्या कथेवरती. परशुरामानं आपल्या आईचा शिरच्छेद केला अशी कथा आहे. ऋषीला राग आला माता रेणुकेचा आणि रेणुकेचा शिरच्छेद करायला आपल्या पुत्रांना सांगितलं. पुत्राने ऐकलं नाही, परशुरामाला आज्ञा केली. परशुरामाने पित्याची आज्ञा म्हणून आपल्या बंधूसकट आपल्या मातेचा शिरच्छेद केला. आपल्या पुत्राच्या पितृभक्तीवर पिता प्रसन्न झाला आणि सांगितलं की हवं ते माग. पुत्रानं परत आपल्या आईला जन्म देण्याची
पुन्हा जिवंत करण्याची बंधूंना आणि हे विस्मरणात जाण्याची विनंती केली. अशी एक कथा आहे. दुसरी कथा आहे, आपल्या मातेचं कलेवर घेऊन परशुराम निघाले. त्यांना दम पडला नाही. विसर्जनानंतर तुझी आई जिवंत होईल असं सांगितलं, म्हणजे अंत्यसंस्कारानंतर. पण परशुरामाने बघितलं त्याआधी फक्त देवीचा तांदळा म्हणजे मुखवटा पुढे आला आणि तोच मुखवटा पुढे रेणुका मातेच्या रूपानं दिसतो. अशी ही एक कथा सांगितली जाते. कथा वेगवेगळ्या आहेत, पण मुळात खरंच इतक्या निर्दयीपणे परशुरामाने आपल्या मातेला मारलं असेल का, हा प्रश्न या कथांच्या मधून अनुत्तरित राहतो. मला जे आकलन झालंय, मला जे वाटलंय ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आता या कथेचं आकलन होण्यापूर्वी तुम्हाला त्याआधी मला रामायणातल्या अगदी शेवटच्या भागातली कथा सांगावी लागेल. ज्या दिवशी रामाचा खास करून काळाशी संवाद होत होता, त्या दिवशी रामानं लक्ष्मणाला आज्ञा केली होती की तू बाहेर थांबून पहारा दे, कोणीही आत येणार नाही याची काळजी घे. जो कोणी आम्हाला बोलण्यात डिस्टर्ब करेल, व्यत्यय आणेल, त्याचा शिरच्छेद केला जावा, त्याला मृत्यू दिला जावा. तेवढ्यात दुर्वासा तिथे आले. कोपिष्ट दुर्वासांनी लक्ष्मणाला सांगितलं, मला रामाला भेटू दिलं नाहीस तर मी अयोध्या भस्मसात करीन. लक्ष्मणानं अयोध्या भस्मसात होऊ नये म्हणून आज जाऊ दिलं. स्वतः गेला, सांगितलं. लक्ष्मणाला या सगळ्याचा मृत्यूदंड मिळणार होता हे नक्की होतं, पण दरबारातल्या काही लोकांनी सांगितलं, हे रामा, मृत्यूदंड आणि त्याग या दोन्हीही शिक्षा समान आहेत. त्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीचा त्याग करण्याची शिक्षा सगळ्यात मोठी असते. लक्ष्मणाचा त्याग रामानं करावा. रामाच्या आयुष्याशिवाय लक्ष्मणाचं आयुष्य काहीच नाही, त्यामुळं ती त्याला मृत्यूदंडा इतकीच शिक्षा असेल. शास्त्रीय कसोटीवर ही शिक्षा घातली जाते आणि ती दिली जाते. त्याग हे मृत्यू समानचं शिक्षा असते. तसंच काही माता रेणुकेच्या विषयात झालेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी याला उदाहरण म्हणून रामाची कथा सांगतोय. परशुरामांना सांगण्यात आलं की तुझी माता ही योग्य नाही आहे, ती इथे नसली पाहिजे. त्यामुळं ऋषींनी त्याला सांगितलं की आता तू आपल्या मातेचा त्याग कर. आपल्या आईचा त्याग करणे, मातेला आपल्या लेकराचा त्याग करावा लागणे ही मृत्यूदंडापेक्षा भयंकर शिक्षा आहे. परशुरामाने आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानली. आपल्या मातेचा आणि बंधूंचा त्याग करून ते आपल्या पित्यासमवेत निघाले. पण कोणत्याही लेकराच्या मनातली आईची प्रतिमा कधीच दूर जात नसते. आपल्या आईचा चेहरा सतत आठवत परशुराम राहिले. मातृभक्ती अशी की आपल्या मातेची रोज पूजा केल्याशिवाय परशुरामांना चैन पडत नसे. म्हणूनच परशुरामाने दगडात धोंड्यात आपल्या आईचा चेहरा पाहिला. प्रत्येक दगडात आईचा चेहरा पाहिला आणि तो चेहराच समजून परशुराम आपल्या मातेचं नित्य स्मरण, नित्य पूजन करत राहिले. आता तो चेहराच लक्षात होता जो परशुरामांनी आपल्या शिष्याला सांगितला, आपल्या वेगवेगळ्या लोकांना सांगितला आणि तोच चेहरा पुढे मुखवटा, तांदळा म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्यांचे भक्त देखील आजही फक्त माता रेणुकेच्या चेहऱ्याची पूजा करतात. शिरच्छेद आणि शिरच्छेदानंतर दिसलेला चेहरा, ह्या सगळ्या कथा ह्या अतिरंजित असाव्यात असं मला वाटतं. आपल्या पित्याची आज्ञा म्हणून मातेचा त्याग करणारा परशुराम मातेला विरहाचं दुःख, मरणाच्या यातना देतो, मृत्यू समयातना मिळतात आणि तो आपल्या शिष्यांना, आपल्या पुढच्या पिढीला मातेचा चेहरा आठवत तिची थोरवी सांगत असतात. तोच माता रेणुकेचा तांदळा आज परशुरामांच्या भक्ताच्या मनामध्ये आहे. त्यामुळं असं क्रूरतम उत्तर देत, हां परशुरामांची राग होता, ते शीघ्रकोपी होते हेही खरं आहे, ते आशुतोष होते हेही खरं आहे. जितके शीघ्रकोपी होते तितक्याच शीघ्रतेने ते त्यांचा संताप कमी देखील व्हायचा, हे देखील आम्ही पुस्तकातून वाचलेलं आहे. पण या कथेतला शिरच्छेद हा अतिरंजित आहे, वाढवण्यात आलेला असावा एवढंच या प्रसंगी सांगावं वाटतं. आणि मी एवढंच सांगेन की अशा कथांची पुन्हा एकदा उजळणी करून, पुन्हा एकदा छाननी करून, तपासणी करून बघणं आवश्यक आहे. काही जे मध्ये घुसडण्यात आलं आहे ते बाजूला करणं आवश्यक आहे आणि या कथांचे खरे अर्थ लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे. नमस्कार.